रामदासजी, तुम्ही महायुतीमध्ये आहात, एक तुमची युती आहे आणि आता तुम्हाला आगामी निवडणुकांना सुद्धा सामोरं जायचं आहे, पण तरी सुद्धा तुम्ही युतीमधल्याच एका पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्याबद्दल असं वक्तव्य करताय. इतका संताप, इतका राग का येतोय तुम्हाला रवींद्र चव्हाण यांचा? रवींद्र चव्हाण हे सातत्यानं युती तोडण्याचे प्रयत्न करत आहेत, ते सातत्यानं. आणि म्हणून मी 15 वर्षाच्या आधीच पत्र पाठवलंय मोदी साहेबांना, शहा साहेबांना. माझी प्रामाणिक इच्छा आहे की आपली युती असावी. आम्ही विश्वास ठेवून तुमच्यासोबत आलोय. हा रवींद्र चव्हाण दापोली मतदारसंघामध्ये माझ्या मुलाला देखील प्रचंड त्रास देतोय. मुंबई गोवा रस्ता जसं आहे तसंच आहे, काही त्यामध्ये बदल नाहीये, काही बदल नाहीये. अनेक गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी मी आता बोलू शकणार नाही. त्या पत्रामध्ये मी सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. पण हा कानपाडीत मागायच्या गोष्टी कोणाला करतोय याचं भान त्याला आहे का? आधी याचं भान त्याला आहे का? तू एक मंत्री आहेस, जबाबदार माणूस आहेस, कुणाच्या बाबतीमध्ये काय बोलतोयस थोडं भान पाहिजे. म्हणजे तुला काय पागल कुत्रा चावलाय का? याचं भान त्याला हवंय ना. त्याला असले 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 मंत्री जर असतील तर महाराष्ट्राचा विकास कुठला होणार आहे? कुठला विकास होणार आहे? आणि म्हणून 14 वर्ष आम्ही वनवास बघतोय. आता आणखी मुंबई गोव्यासाठी आम्ही किती वर्ष वाट पाहायची? किती वाट पाहायची? म्हणून मी आज सकाळीच आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की एकदा तुम्ही, देवेंद्र फडणवीसजी आणि राजीदादा तिघांनी पेण पासून राजापूर पर्यंत फक्त गाडीमधून प्रवास करून दाखवा तिघांनी. आणि मग ज्याचं जळतं त्याला कळतं, म्हणून संताप आलाय, बाकी काही नाही. बरोबर.